मुले जवळपास 20 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले होते। वसई पश्चिमेमधल्या कौल हेरिटेज सिटी इथे जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी ते आले होते। लिफ्टची क्षमता 10 जणांची होती, मात्र 17 जण या लिफ्टमध्ये गेले आणि अर्थातच यामुळे लिफ्ट बंद पडल्याची माहिती मिळते। लिफ्ट बंद पडल्याच्या नंतर कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेतली। लोखंडी रॉडच्या सहाय्याने लिफ्ट उघडली आणि दरेकर यांच्या सोबत या बाकीच्या 17 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं। मला वाटतं लिफ्टची माझी दुश्मनी आहे, कारण गेल्या काही महिन्यापूर्वी आमच्या पक्षाचं शिबिर होतं भिवंडीला। त्याही वेळेला मी अर्धा तास लिफ्टमध्ये अडकलो होतो, तरी 10-15 मिनिटं झाली आणि मला वाटतं या व्यवस्थेकडे पण लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण अशा प्रकारे जर कोणाला दम्याचा त्रास असतो, कोणाला सफोकेशन असतं, तर अर्धा तास लिफ्टमध्ये त्या ठिकाणी राहिलो तर त्या ठिकाणी काही व्हायची शक्यता आहे। तर मला वाटतं या संबंधी महापालिका किंवा पोलीस प्रशासनानं पण लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। पुढची एक धक्कादायक